आज ना माझ्या नवरोबांनी ना स्कूटी चालवायला नकार दिला. आता का नकार दिला तर ते तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला कळेलच. तर आज आहे आमचा चॅलेंजचा दुसरा दिवस आणि आम्ही आज ग्राउंडला आलो होतो. ग्राउंडला आल्यानंतर ना मग थोडीशी वॉकिंग केली आणि रनिंग केली. रनिंग केल्यानंतर मी स्किपिंग केली. स्किपिंग केल्यानंतर मग माझं नेहमीचंच मी म्हणजे सूर्यनमस्कारच करते सध्या आणि काही ओपन जिम असेल तर सायकलिंग वगैरे करते. त्याच्यानंतर मग गौरीसुद्धा सकाळी सकाळी आम्हाला जॉईन होते आणि ती आमच्यासोबतच 5ला उठायला लागली आणि रेडी होऊन आमच्यासोबत ग्राउंडला येऊन अशा प्रकारे रनिंग वगैरे करते, थोडंसं जिम वगैरे करते. आणि ती बाबांसोबत खूप मस्ती करते, म्हणजे त्यांना एक्सरसाइज काहीच करू देत नाही. ती तिला मस्ती करायची असते बाबांसोबत आणि ती अशा प्रकारे मस्ती करते आणि तिला खूप छान वाटतं. आणि तिला ह्या वयातच आहे ना ग्राउंडला येण्याची आवड निर्माण व्हायला लागली आणि ती पुढे कंटिन्यू राहावी असंच वाटतं मला. त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं होतं बाहेर, तर आम्ही स्कूटी घेऊन निघालो होतो. तर ते म्हणतात माझी नवरोबा म्हणाले की मी काय स्कूटी चालवणार नाही, तुला चालवता येते ना, मग तू चालव. तर मी म्हटलं मी तर आत्तापर्यंत चालवली नाही स्कूटी हायवेला. तर ते बोलले काय नाही, मी मागे बसतो, मी आहे ना, मग कशाला घाबरते. मग असं म्हटल्यानंतर ना त्यांना म्हटलं चला ठीक आहे बसा. आणि कसं आहे ना, नवरा जर प्रोत्साहन देणारा असतो ना तर आपल्याला पण खूप हुरूप येतो. आणि मग आम्ही निघालो होतो पिंपळे सौदागरला. तिकडे आमचं एक थोडंसं काम होतं, मग ते काम केलं आणि नंतर ही बदकं बघितली, लोखंडाची बनवलेली बदकं आहेत. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही तुमचं रुटीन कसं फॉलो करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. छान गेला आजचा दिवस. बाय.